नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नवे खुलासे आता उघड झाले आहेत। घोटाळ्यातील मुख्य म्होरक्या हा मराठवाड्यातीलच असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर इराणा आणि गंगाधर हे दोघं मुख्य सूत्रधार असून त्यापैकी गंगाधर हा मराठवाड्यातलाच असल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान या प्रकरणी दोन्ही मुख्य सूत्रधार हे दिल्लीमध्ये वास्तव्यास असून तिथूनच ते सर्व काही हे धागेदोरे चालवत होते। सध्या हे दोघंही सतत जागा बदलत असल्याची माहिती आहे आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक हे दिल्ली आणि डेहराडूनला रवाना झालंय। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये 4 आरोपींवर सध्या गुन्हा दाखल झालाय। शिवाय आतापर्यंत 28 सब एजंट पर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आल्याचंही कळतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। संदीप, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर नीट पेपर मध्ये गुण वाढवून देणाऱ्या 4 आरोपींवरती लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। त्यापैकी 2 आरोपी पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत आणि इतर जे 2 आरोपी आहेत, एक इराणा आणि दुसरा गंगाधर, हे अद्यापही फरार आहेत। त्यामुळे आता लातूरचं जे पोलीस पथक आहे यांना शोधण्यासाठी रवाना झाल्याची माहिती देखील समोर येते। यामध्ये मुख्य सूत्रधार इराणा आणि गंगाधर हे दोघंच असल्याची माहिती आता देखील समोर येत आहे। त्यामुळे इराणा आणि गंगाधर यांना शोधण्यासाठी लातूर पोलिसांची जी पथकं आहेत ती रवाना झाली। आतापर्यंत 28 सब एजंट पर्यंत पोलीस पोहोचण्यात यश आल्याची माहिती देखील समोर येते। त्यांच्याकडनं देखील माहिती चौकशी जी आहे। मात्र गंगाधर आणि इराणा हे 2 मुख्य सूत्रधार या पेपर फुटीतील आणि गुण वाढवून देण्यात असल्याची माहिती समोर आल्याने पोलीस तपासाला देखील आता वेग आलाय आणि पोलीस पथक उत्तराखंडला रवाना या दोघांच्या तपासासाठी झाल्याची माहिती समोर येते। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।